नांदगाव खंडेश्वर येथील छोरिया लेआउट परिसरात एकाच रात्रीत 4 ठिकाणी चोऱ्या व घरफोड्या करून लाखो रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। सविस्तर वृत्त असे की नांदगाव खंडेश्वर शहरातील छोरिया लेआउटमधील रहिवासी सचिन चौधरी हे काही कारणांमुळे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असता 11 एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी घराची कुलूप फोडून दागिने व रोख रक्कम असे अंदाजे 25,000ची चोरी केली। तसेच रामकेशव गुल्हाने यांच्या घरची कुलूप फोडून 2 चांदीच्या वाट्या व रोख रक्कम 3,000 चोरून नेले। ही मोहीम झाल्यानंतर त्यांनी शेजारीच राहणाऱ्या केशव विठ्ठल पाठक यांच्या घराची कुलूप फोडून घरातील कपड्यांची नासधूस करीत चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हाती काही लागले नाही। त्यानंतर चोरट्यांनी आपल्या मोडच्या त्याच कॉलनीत राहणाऱ्या कौस्तुभ विनोद पुरसे वय वर्ष 22 यांच्या घराकडे वळविला व त्यांच्या घराच्या छताच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी अलमारीची कुलूप फोडून 79,500 किमतीचे दागिने व 5,000 रोख रक्कम चोरून नेली व त्याच क्षणी पुरसे कुटुंबातील सदस्यांना जाग आली असता 4-5 चोरटे पळून जात असताना दिसले। या 4 घरफोडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी अंदाजी किंमत 1,11,500 असा एवज लंपास केला। घटनेच्या सकाळपासूनच पोलिसांनी श्वान पथकासह अज्ञात चोरट्यांना पकडण्याची मोहीम सुरू केल्याचे दिसून आले। सदर घटनेतील अज्ञात चोरांच्या विरोधात नांदगाव खंडेश्वर ठाण्यात भादवीचे कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।